मागच्या भागात आपण पाहिलं की रेमेडियल इंटरव्हेन्शन मध्ये कुठल्या स्किल्सवर कसं काम केलं जातं आणि आपला दृष्टिकोन कसा असला पाहिजे, कुठले मुद्दे लक्षात घेतले पाहिजे. ह्या भागात आपण बघणार आहोत की पेरेंटल सायको एज्युकेशन म्हणजे काय आणि त्यात नेमके कुठले कुठले मुद्दे डिस्कस केले जातात. सगळ्यात पहिल्यांदा आपण बघू की पेरेंटल सायको एज्युकेशन का महत्वाचं आहे. मुलांची सगळ्यात मोठी सपोर्ट सिस्टीम ही पालक असते. त्यामुळे ते मूल कुठल्या कुठल्या अडचणीला सामोरं जात आहे, त्याला अध्ययनात काय काय अडचणी येत आहेत, त्याचे एरियाज ऑफ कन्सर्न कुठले आहेत, आपण कसं आणि कुठल्या स्किल्सवर काम करतोय, हे पालकांना माहिती असणं खूप गरजेचं आहे. त्यांचे घरचे जे ऑब्झर्वेशन्स आहेत ते ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये आपल्याला मिळण्याच्या दृष्टीने ह्याची मदत होते. सायको एज्युकेशनचे काही टप्पे आहेत ह्या सगळ्या प्रक्रियेत. सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा आपण सायको एज्युकेशन प्रोव्हाइड करतो तेव्हा रेमेडियल इंटरव्हेन्शन म्हणजे काय, कुणासाठी ते आवश्यक असतं, तुमच्या मुलाला त्याचा काय फायदा होईल, त्याचे एरियाज ऑफ कन्सर्न्स काय आहेत, त्याची लर्निंग स्टाईल कशी आहे, त्याप्रमाणे त्याच्या कुठल्या स्किल्सवर काम करणं आवश्यक आहे, ह्या सगळ्याचं डिस्कशन त्यात केलं जातं. मग रेमेडियल इंटरव्हेन्शनची फ्रिक्वेन्सी कशी असेल, त्याचं ड्युरेशन किती असेल, आठवड्यातनं कितीदा तुम्हाला यायला लागेल, घरी काही होमवर्क करायला लागेल का, प्रोग्रेस मॉनिटरिंग कसं करता येईल, ह्या सगळ्यावर चर्चा होते. सो इनिशियल स्टेजला हे मुद्दे लक्षात घेतले जातात. त्यानंतर जसे जसे सेशन्स पुढे जातात तसतसं त्याचा काही फायदा होतोय का, घरी ते मूल कसं परफॉर्म करतंय, इथे रेमेडियल सेशन्समध्ये कुठल्या स्किल्सची आता कुठपर्यंत प्रगती झालेली आहे, कुठल्या गोष्टीत अजून तितका पुढे गेलेला नाहीये, कुठल्या गोष्टींवर अजून काम करणं आवश्यक आहे, त्याची लर्निंग स्टाईल जी आपण ओळखलेली आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचवणं, त्याचे इंटरेस्ट कसे डेव्हलप झालेले आहेत, त्याच्याप्रमाणे घरी काय ऍक्टिव्हिटीज त्यांना करून घेता येतील, ह्या सगळ्याचा विचार करून एक प्लॅन डिस्कस केला जातो आणि पुढचे सेशन्स कसे कंडक्ट करणार आहोत आपण ह्याबद्दल एक डिसिजन घेतला जातो. मग त्यानुसार आपल्या इंडिव्हिज्युअलाइज एज्युकेशनल प्लॅनमध्ये काही बदल करणं अपेक्षित आहेत का, की आहे तो प्लॅन तसाच्या तसा पुढे न्यायचा आहे, त्याच्यात काही मॉडिफिकेशन्स करायचे आहेत का, काही ॲडिशन्स करायचे आहेत का, ह्या सगळ्याची चर्चा केली जाते. जसं आपण सुरुवातीच्या काही व्हिडिओजमध्ये बघितलं की रेमेडियल इंटरव्हेन्शन हे एक टीमवर्क आहे आणि ह्या टीममधला खूप महत्त्वाचा भाग हे पेरेंट्स आहेत. त्यामुळे हे पेरेंटल सायको एज्युकेशन अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच्यातला अजून एक भाग असा आहे की बऱ्याच पालकांना असं एक कन्फ्युजन असतं की जनरल ट्युशन, रेग्युलर ट्युशन आणि रेमेडियल इंटरव्हेन्शनमध्ये काय फरक आहे, मग त्याला वेगळी ट्युशन लावण्याची गरज आहे का, ह्यामुळे त्याचे मार्क्स वाढतील का, हे सगळे प्रश्न पालकांच्या मनात असतात. हे सुद्धा ॲड्रेस करणं हे पेरेंटल सायको एज्युकेशनचं उद्दिष्ट आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया की ट्युशन आणि रेमेडियल इंटरव्हेन्शनमध्ये काय फरक आहे. मुळातच दोन्हीचं उद्दिष्टच वेगळं आहे. ट्युशनमध्ये सिलेबस कंप्लीट करण्यावर आणि शाळेतला सिलेबस पूर्ण करण्यासाठी केलेली एक एक्स्ट्रा मदत आहे. रेमेडियल इंटरव्हेन्शनचा उद्देश असा आहे की सिलेबसमधल्या कन्सेप्ट समजून घेण्यासाठी ज्या स्किल्स लागतात, ज्या कोअर अकॅडमिक स्किल्स आहेत, जसं रिडिंग, रायटिंग, मॅथमॅटिक्स, स्पेलिंग, कॉम्प्रिहेन्शन ह्या स्किल्स आहेत, आणि त्या स्किल्स अक्वायर करण्यासाठी सुद्धा ज्या प्री-रिक्विजिट स्किल्स लागतात, ज्या बऱ्याचदा मुलांच्या अंडर डेव्हलप्ड असतात, जसं अटेन्शन स्पॅन आहे, मेमरी आहे, ऑब्झर्वेशन स्किल्स आहेत, लिसनिंग स्किल्स आहेत, थिंकिंग स्किल्स आहेत, फाईन मोटर स्किल्स आहेत, व्हिज्युअल स्पॅशियल स्किल्स आहेत, अशा असंख्य स्किल्स ज्या आपण मागच्या व्हिडिओत बघितल्यात. ह्या सगळ्या स्किल्सवर काम करून त्यांना अध्ययनासाठी सक्षम करणं हा रेमेडियल इंटरव्हेन्शनचा उद्देश आहे. त्यामुळे मुळातच उद्देशातच फरक असल्यामुळे सेशन्सच्या स्वरूपातही फरक आहे. तर ही सगळी माहिती पालकांना देणं अतिशय आवश्यक आहे. तरच पालकांचं आणि मुलांचं मोटिव्हेशन टिकून राहील आणि रेमेडियल इंटरव्हेन्शन इफेक्टिव्ह होईल. आजच्या भागात आपण पॅरेंटल सायको एज्युकेशनचं महत्त्व आणि त्यात कुठले मुद्दे डिस्कस केले जातात हे सविस्तर बघितलं. सो लर्निंग डिसेबिलिटीवरची ही सिरीज तुम्हाला कशी वाटली हे नक्की कळवा आणि ह्याबद्दलचे काही प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तोपर्यंत बाय.